चित्रा वाघ सारख्या एका सन्माननीय एवढ्या मोठ्या नेत्याला तू खालच्या स्तरावर बोलतोस? लायकी आहे का तुझी? आता मला तर शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काही बोलायचंच नाही। मला तर असं वाटतं की त्यातल्या करणीचं फळ आहे की काय? रसद पुरवसाल त्याच्यामुळे घडले की काय? सन्माननीय ताई आहेत आमच्या सुप्रिया ताई, मी त्यांचा रिस्पेक्टच करते, परंतु माझ्या एसटीतले 124 बांधव जे रोज मृत्युमुखी पडत होते 6 महिने, त्यावेळेस माझ्या ताईला जाग नाही आली। माझ्या एसटीतले कष्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय आझाद मैदानात नाही आला, परंतु आज या देशी बाजून आणलेल्या या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल कसे वळाले? भेटले ना तुम्हाला ते कर्माचे फळ? फेकल्या ना तुमच्या अंगावर बाटला? उष्ट्या पाण्याच्या बाटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे ताई, लक्षात घ्या। आता तरी मला वाटतं सुधरा आणि या ज्या जरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या। विनाकारण माझ्या गोरगरीब, माझ्या सर्वसामान्य, माझ्या लडक्या मराठा भावांना दिशाभूल करू नका रे। माझे ते ओरिजिनल लाडके अभ्यासू माझे मराठा भाऊ इथे नाहीच दिसत आहेत मला। हे कुठली तरी गंगा वाहते इथे उलटी। काय तुम्ही या लोकांना, मी म्हणते चपट्या पाजून आंदोलन केली जात नाही। एसटीचं आंदोलन एक अमेरिकेमध्ये सुद्धा त्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे। हे काय आंदोलन आहे? हे कोणती दादागिरी आहे? वाटेल ते बोलायचं, गांडबुली म्हणायचं? अरे लाज वाटते का तुला जरंग्या? त्या आंदोलनामध्ये बहिणी आहेत, आवी आहेत, मुली आहेत, एवढे मोठे माझे लोक आहेत, तिथे आलेली जनता आहे, त्यांच्यासमोर असं घाणेरडं बोलतो? लाज वाटायला पाहिजे। जरंग्या हे चालणार नाही। हे जे आहे हे आंदोलन आहे, हे आंदोलन नाहीच आहे, हे प्रीपेड कार्यक्रम चाललेला आहे, पेड कार्यक्रम चाललेला आहे। शरद पवार पाठवलं होतं ना लेकीला, लेक आली होती ना का? सगळे तुमचे नेते पण तिथे आहेत ना, जागजागी सगळे पुरवठा करत आहेत ना, मग काय झालं? कोणता रिस्पेक्ट मिळाला? म्हणजे सीमेपलीकडे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो की क्रॉस बॉर्डर मध्येच हे केलं जात होतं, एकाने पुरवठा करायचा आणि त्याचे फळ एक दिवस भोगायला लागले होते अमेरिकेला सुद्धा, तेच हे झालेलं आहे। रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा। पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो, पिदाड्याची कोणतीही जात नसते, या जरंग्या चपट्याची कोणतीही जात नाही, याची कोणतीही लायकी नाही। हा जरंग्या फक्त एका उद्देशाने, एका पॉलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे, याची चलणार नाही। जरंग्या ताबडतोब आझाद मैदान खाली करायचं, हे खपून घेतलं जाणार नाही, माझा इशारा आहे तुला। सर आपण काय सांगू? तुम्ही बहीण म्हणाला होता, 2-3 दिवस माध्यमांनी संवाद साधत होता, सुप्रिया सुळेताईंना बहीण म्हणत होतात, आज तुमच्या बहिणीवरती हल्ला झाला, एकंदरीत घेराव करण्यात आला, घोषणाबाजी करण्यात, त्या ठिकाणी विरोधात घोषणाबाजी देखील। बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आणि पवार कुटुंबियांच्या राजकारण सगळ्यांना बाराखडी माहिती आहे, परंतु एक शेतकरी पुत्र असल्यामुळं, एका शेतकरी कष्टकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं मी सांगतो, जे पेरलेलं असतंय तेच उगवत असतंय। जो बाप के कर्म है, जो बाप के कर्म है वो बेटी ने भुगतना नहीं चाहिए। शरद पवारांच्या बाबतीत तिथे सुप्रिया ताईंवर जेव्हा उष्ट्या पिलेल्या पाण्याच्या बॉटल त्यांच्या गाडीवर फेकल्या जात होत्या, तेव्हा काही माध्यमं दाखवत होती की शरद पवारांनी सत्यानाश केला मराठ्यांचा। हे सगळं काही केवळ लोक